घरातलं एखादं लहान बाळ तोंडात हात घालायला लागलं की घरातले सगळेजण धावत येतात त्याच्या तोंडातून हात काढून घेण्यासाठी. का? कारण बाळाला इन्फेक्शन होईल, नाहीतर त्याला तोंडात हात घालायची सवय तरी लागेल. लक्षात घ्या, बाळाने तोंडात हात घालणे हे निसर्गतः नॉर्मल आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंट मधला एक महत्वाचा माइलस्टोन आहे. नॉर्मली ही लहान बाळं वयाच्या 4 महिन्यांच्या पुढे तोंडात हात घालायला लागतात आणि त्याला माउथिंग असं म्हटलं जातं. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे मुलं हात आणि माउथचं कोऑर्डिनेशन शिकतात. माउथिंगचा दुसरा फायदा म्हणजे जेव्हा ही लहान मुलं तोंडात हात घालतात त्यावेळेला तोंडाचे मसल्स, ज्याला मसल्स ऑफ मॅस्टिकेशन असं म्हटलं जातं, ते सुद्धा कार्यक्षम होतात. आणि याचा फायदा जेव्हा 6 महिन्यानंतर आपण मुलांना सेमी सॉलिड फूड किंवा वरचं जेवण चालू करतो तो गिळण्यासाठी, चावण्यासाठी केला जातो. त्यासोबतच मुलांचे तोंडाचे मसल्स कार्यक्षम असल्यामुळे मुलांचं व्होकलायझेशन म्हणजेच बाबा, दादा, मामा या बोलण्यामध्ये सुद्धा याचा क्रुशियल रोल दिसून येतो. चौथी महत्वाची गोष्ट, आपल्या सगळ्यांच्याच हातांवर काही जीवाणू असतात, तसेच ते लहान मुलांच्या हातांवर पण असतात. जेव्हा ही लहान मुलं ते हात तोंडात घालतात ते जीवाणू त्यांच्या पोटात जातात आणि त्यामुळेच मुलांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा सुधारली जाते. आणि पाचवी महत्वाची गोष्ट, जेव्हा कधी मुलं अनकम्फर्टेबल कंडिशनमध्ये आहेत, आईसोबत दिसत नाहीये, शू केलीये, शी केलीये, भूक लागलेली आहे, या कंडिशनमध्ये मुलं तोंडात हात घालून स्वतःला कम्फर्ट फील करून घेण्यासाठी किंवा सेल्फ सूद, स्वतःला शांत करून घेण्यासाठी सुद्धा तोंडात हात घालतात. त्यामुळे लक्षात घ्या, लहान मुलांनी तोंडात हात घालणे ही एक फक्त सवय